वैशिष्ट्य आपण पाहतोय, या सगळ्यावर नजर कायम असेल. थेट जाऊया, बावनकुळे बोलतायत. प्रचार अंतिम टप्प्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराला झोकून दिलाय. अपक्षांना चिन्ह मिळालं नाही म्हणून त्यांची खूप नाराजी पाहायला मिळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने लावलेल्या कार्यक्रमामध्ये जर बघितलं तर मला वाटतं की चिन्ह वाटपाची डेट ठरलेली आहे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसारच सर्वांना जावं लागतं. आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. टांगती तलवार आहे की आगामी निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलण्याची शक्यता आहे. रिझर्वेशनचा मुद्दा नाही, आमचे एवढीच म्हणणं होतं की ओबीसी जो 18 पगड जाती 12 बोलतेदार वर्ग आहे या वर्गाचं 27% आरक्षण जे दिलं गेलं पाहिजे ते महाराष्ट्र सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाचा निर्णय हा अत्यावश्यक होता. पण 50%च्या वर गेल्यामुळं आता सुप्रीम कोर्ट त्यामध्ये काय भूमिका घेते महत्त्वाचं आहे. जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्याला आम्ही पुढे जाऊ. पण ओबीसींना 27% आरक्षण मिळावं, 18 पगड जाती 12 बोलतेदार आमचा जो ओबीसी समाज आहे यालाही आरक्षण मिळालं पाहिजे. ह्या ठिकाणी ही मागणी महत्त्वाची आहे. मुंबईमध्ये 11 लाख दुबार मतदार सापडलेले आहे आणि निवडणूक आयोगाने त्यावर बाद करण्याचा वेळ मागितलाय. दुबार नावं हे सर्व महाराष्ट्रात आहे, नागपुरात आहे, प्रत्येक मतदारसंघात आहे आणि हे रोज ॲडिशन होत असतात. डिलिशनची प्रक्रिया फार कमजोर असल्यामुळं किंवा करत नसल्यामुळं हे ॲडिशन होत असतात. जिकडं व्यक्ती राहायला लागला तिकडे नाव ॲड होतं. त्यामुळं एकदा जोपर्यंत SIR होत नाही तोपर्यंत हे मला वाटतं की हे दुबार नावं राहतीलच. पण राज्य निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे, दुबार नाव जरी असले तरी त्यांचं एकच मतदान होऊ शकतं. कारण जेव्हा मतदानाला आपण जातो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी निवडणूक आयोग आपल्या बोटावर चिन्ह मारतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की डबल मतदान होऊ नये, एकच मतदान व्हावं. संभाजीनगर जमीन घोटाळा प्रकरणी जी अमेडिया कंपनी होती तिला दुसरा नोटीस करता त्यांनी अजून परत मुदतवाढ मागितलेली 42 कोटी मुद्रांक शुल्कावर. थोडे त्यांनी मुदतवाढ मागितली आणि आम्ही जर मुदतवाढ दिली नाही तर त्यांना अजून लिगल पॉईंट मिळतात. एक वेळा आम्ही मुदतवाढ दिली आहे, पुन्हा काही मुदतवाढ देणे काही योग्य होणार नाही. त्यांना नियमाप्रमाणे जावं लागेल. संभाजीनगर फुलंब्रीमध्ये नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार होता शिंदे सेनेचा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता काही ठिकाणी सुरू आहे, अनेक ठिकाणी सुरू आहे. म्हणजे भाजपाचा एखादा कार्यकर्ता शिवसेनेत जातो आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपमध्ये येतो आहे. असे 20-25 उदाहरणं आहे आमच्या विदर्भातही की आमचेही कार्यकर्ते काही शिवसेनेवर गेले आहेत, शिवसेनेचे भाजपवर आले. त्यामुळं जेव्हा तिकीट मिळत नाही किंवा तिथे ऑप्शन नसतं तर ऑप्शन लोक शोधत असतात. पण ठीक आहे, भाजप सेना युती आमची मजबूत आहे. निवडणुकीनंतर एकदा आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय करू. कमळाच्या मागे विकास, काँग्रेसच्या मागे भकास, तुमचं कालचं त्याचा काय अर्थ काढायचा? नाही, आता विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला. 2029चा विकसित महाराष्ट्र, 2035चा विकसित महाराष्ट्र, 2047चा विकसित महाराष्ट्राचं व्हिजन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी केलं. एकीकडे व्हिजनवर मतं मागतोय, विकासाला मतं मागतोय आणि डबल इंजिन सरकारच विकास करू शकतं. यावर मी असं म्हटलं की काँग्रेस पार्टीकडे फक्त कन्फ्युजनचं राजकारण आहे. जेव्हा जनतेला कन्व्हिन्स करून व्होट मागता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करताय. आम्ही कन्व्हिन्स करून विकासाला मत मागतो. समन्वय समितीचे तुम्ही अध्यक्ष आहात. शेवटच्या टप्प्यात मित्रपक्षांचेच आरोप प्रत्यारोप टोकाचे शब्द वापरणं सुरू झालेलं आहे. काय सल्ला देणार तुम्ही? नाही, आम्ही सर्वांनीच निर्णय घेतला आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे, अजितदादा, आम्ही सर्वांनी मित्र पक्षाला कोणी टाकून बोलायचं नाही. महायुतीमध्ये कुठलेही मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही घ्यायची आहे, सर्वांनीच घ्यायची आहे. आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना माननीय रवींद्र चव्हाणजी आमच्या अध्यक्षांनी सूचना दिली आहे की कोणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे स्टेटमेंट करू नका. वक्तव्य केलं की म्हणजे नगराध्यक्ष निवडून द्या, पट्टे वाटप किंवा घरकुल द्यायची जबाबदारी माझा अधिकार महसूल मंत्री म्हणून मला मुख्यमंत्र्यांनी दिला आहे की राज्यातल्या सर्व नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामीण भागातले पट्टे वाटप हा अधिकार आमचा नजूलचा आहे. त्या ठिकाणी महसूल मंत्री म्हणून माझ्याकडे आहे. तर निश्चितपणे या निवडणुका झाल्यानंतर
सर्व नगरपालिकामध्ये कॅम्प लावून सर्वांचे पट्टे वाटप करण्याचा निर्णय आम्ही करणार, ग्रामीण भागातही करणार. आणि आता तर 15/10/2024च्या पूर्वी खाजगी जे घरं आहेत, खाजगी प्लॉटवर घेतलेले, ज्यांनी एनए केला नाही, टीपी केला नाही, भूखंड घेतले आणि त्या ठिकाणी घरं बांधले, त्या गरीब माणसाची घरं आम्ही कायदेशीर करून द्यायचा निर्णय करणार आहोत. तुम्ही प्रलोभन देणं मतदारांना आकर्षित करणे असं आमचा अजेंडा सांगणं म्हणजे प्रलोभन नाही. हे निवडणुकीत योग्य आहे. याला निवडणूक आयोगाची काही बंधन नसतं. आम्ही सरकारमध्ये आहोत, मंत्री म्हणून मी काय करणार आहे ही जबाबदारी आहे माझ्या सांगण्याची. तुम्हाला अधिकार दिलेला आहे मुख्यमंत्र्यांनी, कारण मी राजस्व मंत्री म्हणून त्या ठिकाणी माझ्या अधिकारात बोलतो आहे की मला अधिकार प्राप्त आहे, आमच्या खात्याचे अधिकार आहेत आणि त्यामुळं त्याला प्रलोभन नाही आहे. हा विकासाचा एक अजेंडा आहे जो आम्ही जनतेसमोर मांडतो आहे. काल धनंजय मुंडेंनी सभेत बोलताना वाल्मिक कराडची आठवण केली. वाल्मिक कराड संतोष देशमुख प्रकरणी मुख्य आरोपी आहे. काय वाटतं सगळं प्रश्न? नाही, त्यांचं उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे. याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही. आशिष देशमुख यांचं नाराजी नाट्य दिसून आलं होतं पक्षप्रवेशावरून. काय जिल्हा भाजपनं जो निर्णय घेतला होता त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. नाही, जिल्हा भाजपाने निर्णय घेतला, त्यांनी मला त्यांना भेटायला आणलं, एवढाच माझा त्या ठिकाणी माझ्या ऑफिसला ते आले होते. पण पक्षप्रवेशाचा निर्णय हा जिल्हाध्यक्षांनी आणि जिल्हा भाजपने घेतला आहे. त्यामुळं कोणी भेटायला आलं तर त्यांना भेटलं पाहिजे, हाच माझा तेवढाच त्या ठिकाणी भाग होता. चंद्रकांत दादा पाटलांनी म्हटलेलं घर आहे राम की अभियान राबवलं जात आहे. घर घर राम अभियान राबवलं जात आहे. आज अयोध्या के राम मंदिर पे आम्हाला मराठी भाषा. चंद्रकांत दादा पाटलांनी म्हटलेलं आहे की तिजोरीची चावी अजितदादांकडे असली तरी तिजोरीचे मालक आमच्याकडे आहेत. जोरदार टीका जी आहे ती अजित पवारांवर केली. नाही, कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंट जे महाराष्ट्राचं आहे त्यावर अजितदादा, एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री बसूनच निधीच्या कुठल्याही विषयाचा निर्णय होतो. शेवटी आम्ही मंत्री आहोत, अजितदादा एक मंत्री आहे खात्याचे, पण शेवटी सर्व अधिकार मुख्यमंत्र्याला प्राप्त असतात कुठल्याही खात्याचे. शेवटी आम्हा लोकांना अधिकार डेलिगेट केले असतात, पण त्यावर जर ओव्हररूल करायचं असेल तर मुख्यमंत्री करू शकतात. आणि त्यामुळं निधीच्या वाटपाचा निर्णय तरी तीनही मिळून करतात. एकनाथजी, अजितदादा आणि देवेंद्रजी मिळून करतात. त्यावर काही एकटा निर्णय होत नाही. दादा गटाकडनं जेव्हा प्रचार केला जातो तेव्हा तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे असाच प्रचार त्यांच्या मंत्र्यांकडनं केला जातो. बरोबर आहे. आता मी म्हणतो की पट्टे वाटपाचा मंत्री मी आहे. आता अजितदादा सांगतात ते बरोबर फायनान्स मिनिस्टर म्हणून सांगितलं असेल, पण ही मात्र गोष्ट खरी आहे की निधीबद्दलचा कुठलाही निर्णय देवेंद्रजी, एकनाथजी, अजितदादा म्हणून करतात. कुणाल कामरानी एक फोटो पोस्ट केलेला आहे. अजित पवार असं म्हणाले की मी माझ्या क्षेत्रामध्ये विकास केला आहे, बाकीच्या ठिकाणी काही विकास झाला नाही आणि त्या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी वापरलेलं आहे. त्यामुळे त्या भागामध्ये प्रचार करताना काही वक्तव्य अजितदादांनी केले असतील तर त्या भागापुरते असतात, ते इतर भागाला लागू होत नाही. कुणाल कामरा यांनी एक फोटो पोस्ट केलेला आहे, ट्विट केलेला आहे. त्यावर आरएसएस लिहिला आहे आणि पुत्रा अजून अशा पद्धतीचे पोस्ट केला, आक्षेपाने पोस्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी असे जर आक्षेपावर पोस्ट टाकले असतील तर पोलीस कारवाई करतील. आम्ही त्यांना पोलिसांना देऊ. राम मंदिर के ऊपर आज मोदी जी ध्वजारोहण करने वाले हैं, कैसे देखते हैं? पूरा काम पूरा हो गया. 140 करोड़ भारतीय का अयोध्या का राम मंदिर, ये हमारे सबकी हृदय की आस्था की भावना है. माननीय मोदी जी ने देव, देश, धर्म के लिए जो कार्य अयोध्या में खड़ा किया है, हमारे मैनिफेस्टो था, संकल्प था कि जब भी हमारी सरकार देश में बनेगी तब अयोध्या का राम मंदिर बनेगा. माननीय मोदी जी ने भारतीय जनता पार्टी का संकल्प. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.